ग्राहकांमध्ये आता आत येणाऱ्या महिला दिवसानिमित्त काय काय धरमपेठ महिलातर्फे आपण योजना ठेवलेली आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी सारिका संजय पेंडसे, दी धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची अध्यक्ष. आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त. धरमपेठ महिला ही गेल्या 31 वर्षांपासून नागपूर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कार्यरत आहे. मल्टी स्टेट असल्यामुळे 2 स्टेटमध्ये आम्ही आहोत आणि आता 32वे वर्ष सुरू असून येणाऱ्या 17 मेला आम्हाला 33वे वर्ष सुरू. जे आपण आता जे ग्राहक आहे किंवा नवीन ग्राहक आहे त्यांना आपण जे म्हणजे एक व्यापारासाठी जे लोन आपण अवेलेबल करणार आहात त्या संबंधित काय सांगाल? आम्ही आजपासूनच बिझनेस लोन अवेलेबल करून दिलेलं आहे. बिझनेस मेळावा आम्ही घेतो आहे. आमच्या इथे खाली ग्राउंड फ्लोअरला म्हणजे 1 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत आणि 9% तर 12% असं आम्हाला 100 कोटी लोन येणाऱ्या 10 दिवसात वाटायचं आहे. 5 तारखेपासून मेळावा आमचा सुरू होईल आणि 15 तारखेला संपेल. तर याच्यामध्ये माझ्या जेवढ्या महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड, इंदोरला ब्रांच आहेत त्या सगळ्यांमध्ये हे लोन आम्ही अवेलेबल करून देतो आहे. याचं कारण असं आहे की धरमपेठमध्ये नेहमी डिपॉझिट म्हटलं तर भरपूर येत असतं, परंतु अनेक महिलांना किंवा लोकांना असा प्रश्न पडतो की बाबा मला आज लोन घ्यायचं तर आजच्या आज लोन मला कसं मिळेल, काही कमीत कमी कागदपत्रांमध्ये लोन मला कसं मिळेल. तर ते आम्ही आता देतो आहोत आणि जवळपास 5 कोटीपर्यंत लोन बिझनेस लोन म्हणून आम्ही देतो आहोत. आणि रिड्युसिंग लोन आहे ते. तुम्ही जर आज पैसे भरले तेवढं रिड्यूस होईल, पुढच्या भरले तेवढं रिड्यूस होईल. तर असं लोन खरं म्हणजे ना लोनची लोकांना गरज आहे पण वाटा माहिती नाही आहेत कुठे आहेत ते. आणि आता तर असं झालेलं आहे की मी लोन देतो आहे असं म्हटल्यावर या ज्या फायनान्स कंपन्या असतात तर त्या तुम्हाला रोज 10 फोन करतात, तुमच्यापर्यंत घरी पोचतात, कागदपत्र तुम्हाला देतात आणि बराबर सह्या घेतात आणि आपणही करतो आपल्याला लोन हवं असतं म्हणून. पण असं केल्याने त्यांच्या कागदपत्रांमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण वाचतही नाही. लोन घेतो आणि नंतर जेव्हा परतफेड करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे, हे 12% आहे, 15% आहे आणि 2च वर्षाचं आहे. तर आम्ही असं न करता आम्ही 1 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत तुम्ही कधीही परत करू शकता. अशा प्रकारचं लोन आम्ही जास्तीत जास्त लोन घ्यावं या महिला दिनानिमित्त हा आमचा खरा उद्देश आहे. महिलांनी लोन घ्यावं, महिलांनी आपला बिझनेस सुरू करावा, महिलांनी मॉर्गेज ठेवावं, जेणेकरून महिलांचा उद्धार कसा होईल कोऑपरेटिव्हमध्ये हे आम्ही बघतो आहे. पण म्हणून महिलांनाच लोन देतो असं नाही, तर महिला आणि पुरुष दोघांनी लोन देतो आहे. धरमपेठ महिला बँकेचं वर्षानुवर्ष ऑडिट होते. या वर्षी यंदा कशा प्रकारची वाढ आपल्याला दिसते आहे? सर, वाढ तर चांगली आहे. दरच वर्षी आमचं ऑडिट जे असतं तर 1994ला जेव्हा संस्था सुरू झाली तेव्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ए ऑडिट आम्हाला वर्ग मिळाला होता आणि तिथून आजपर्यंत आम्हाला कधीही बी मिळालेला नाही आणि पुढेही मिळणार नाही ही आमची खात्री आहे. ए ऑडिट वर्ग आम्हाला सतत मिळालेला आहे आणि आम्ही वाढ सततच होत असते. पण वाढ म्हणजे अनेक सोसायट्या अशा असतात की आज सोसायटी निर्माण केली आणि उद्या एकदम झाली 10 करोडची. तसं आम्हाला करायचं नाही. स्टेडी अँड गो स्लो आणि विन द रेस ज्याला आपण म्हणतो तर ती आम्हाला करायची. त्याच्यामुळे आज 32वे वर्ष आमचं सुरू आहे. 2400 करोडचा बिझनेस आहे. त्याच्यातलं 1500 कोटी आमचं डिपॉझिट आहे आणि 780 कोटीचं आमचं लोनिंग आहे. पण डिपॉझिट म्हटलं की खूप लोक येतात कारण रेट ऑफ इंटरेस्ट चांगला मिळतो. पण आमचं असं आहे की आम्ही व्याज दर कमी, पैशाची हमी. मी नेहमी सांगत असते की इथून 100 वर्ष धरमपेठ महिलाला काही होणार नाही आणि 100 वर्षानंतर तुम्ही नसणार आहे, मी नसणार आहे. त्याच्यामुळे धरमपेठ महिला ही अतिशय शाश्वत अशी संस्था ज्याला म्हणता येईल अशी संस्था आहे. आणि आमचा हा एक परिवार आहे. आमचे जे 1,09,000 मेंबर्स आहेत तो आमचा सगळा परिवार आहे. या परिवाराच्या उत्थानाकरता आणि त्यांना जास्तीत जास्त मला रेट ऑफ इंटरेस्ट कसा देता येईल. खरं म्हणजे आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट सगळ्यात कमी देतो. आज तुम्ही सोसायट्या बघितल्या असतील. पण आम्ही जेवढे नॉर्म्स आहेत म्हणजे गव्हर्नमेंटनी म्हटलं की 6%नी द्या तर आम्ही त्याच्यावरती 1% जास्ती घेऊन 7%नी देतो. हा आमचा उद्देश.
गेल्या 32 वर्षापासून धरमपेठ महिला बँकेने जनतेचा विश्वास जिंकला आहे. आता येणाऱ्या गुढीपाडवा आहे, कशा प्रकारचे आपण त्यांना एक शुभेच्छा आणि त्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता? सर असं आहे की गुढीपाडवा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. नवीन वर्षाचा सण आपण त्याला मानतो. तिथून पुढे वर्षभर आपलं मराठी वर्ष सुरू असतं, तर त्यानिमित्तानं तर सगळ्यांना शुभेच्छा देते. पण येणाऱ्या नवीन वर्षामध्ये लोकांनी सावधगिरीने, आपला पैसा जो एक नंबरचा पैसा आहे तो अतिशय सावधगिरी बाळगून आणि डिपॉझिट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. किंवा लोन घेऊन माझा आज जर 1 करोडचा बिझनेस आहे तर मी तो 2 करोडचा कसा करेन, 5 करोडचा कसा करेन असा विचार करून लोन घ्यावं. आणि घेतलेलं लोन असं नाही, पूर्वी जसं होतं की आजोबा लोन घ्यायचं आणि त्यांच्या नातवापर्यंत ते फेडत बसायचं, तर असं कुणी करू नका. जे लोन आपण घेतलं आहे ते आपणच फेडायची जबाबदारी स्वतःहून ती पार पाडा, म्हणजे तुमच्या नातवंडांपर्यंत ते लोन पोचणार नाही. आणि अशा प्रत्येक गोष्टीमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की आपण पुढे कसं जाता येईल. कारण आजचा जमाना हा अटीतटीचा आहे आणि खूप त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात आपल्याला. तर त्या अडथळ्यांची शर्यत पार करून आपण पुढे कसं जाऊ शकू हे सगळ्यांनी बघावं अशी माझी इच्छा आहे.